सदस्य असले तरी सुद्धा राजकीय निकाल ज्या पद्धतीने लागले त्या पार्श्वभूमीवरती एक चर्चा सुरू झाली आहे. तुमची पवार साहेबांची भेट झाली आहे. पवार साहेबांची भेट झाली कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती आणि मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्त नात्यानं या बैठकीला उपस्थित होतो आणि बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये अतिशय उपयुक्त अशी चर्चा झालेली. नाही, पण ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दरम्यान जे आव्हान दिलं गेलं होतं, विशेषतः पवार साहेबांकडून सांगितलं होतं तुमच्या मतदारसंघात जाऊन पाडा मतदारांना, तर त्या पार्श्वभूमीवरती पवार साहेबांनी काय तुम्हाला विजयाबद्दल काय अभिनंदन केलं का? त्यांचे मी आशीर्वाद घेतले. सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे. तरी पण तुमच्या चेहऱ्यावरती सुवास्य बदल दिसतो. एकंदरीत काय चर्चा आधी थोडक्यात तरी सांगा, काय शब्द होते? राजकीय काही चर्चा झाली नाही, फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही. जसे निकाल लागले या निकालांच्या संदर्भात तुमच्या दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही, कारण राज्यात निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली. माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली. त्यांचं काय म्हणणं पडलं राज्यात, कारण आता सगळेजण ईव्हीएमवर खापर फोडतायत, काही जण म्हणतायत की काहीतरी यामध्ये घोळ झालेला आहे, अशा वेगवेगळ्या चर्चा आहे. साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं, असं काही बोलले? त्यांच्या वतीनं ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही, परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं. एकूण 9 ठिकाणी ट्रम्पेटचा फटका बसला असा समोर येत आहे. नाही, मतदारसंघामध्ये त्या टिपाणींनी मतं घेतली आणि त्यामुळे तुम्हालाही त्याचा लाभ झाल्याचं दिसून येतो. हो, हे खरं आहे. ट्रम्पेटनी काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला, पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही. शरद पवारांनी ज्या काही शुभेच्छा दिल्या असतील ते काही शब्द होते ते तरी सांगा. शरद पवारांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या असतील विजयाच्या, काय शब्द होते ते तरी सांगा. काही नाही, मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला, बाकी दुसरं काही नाही. नाही, पण आता पवार गटाचे सुद्धा 10 आमदार निवडून आलेले आहेत. त्याच्या तुमच्या पार्थ पवार जे अजित पवारचे पुत्र आहेत त्यांनी असं म्हटलं की काही आमदार येऊ इच्छितात, ते सुद्धा आमच्याकडे आले तर स्वागत आहे. असं काय होऊ शकतं का भविष्यात पवार गटाचे काही आमदार आपल्या पक्षात येऊ शकतात? मला माहिती नाही, माझ्याशी तरी कोणाचं काही या बाबतीत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळं कोण कोणाशी बोललंय, येणार की नाही येणार वगैरे याच्याबद्दल आत्ता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठे चर्चा झाली असेल असं मला वाटत पण. राम शिंदे यांनी खासदार जे आहेत शरद पवार गटाचे ते अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आणि गेले 1.5-2 तास अजितदादा पण कुठेतरी गुप्त बैठक घेत आहेत. त्यामुळे चर्चा अशी आहे की प्रवेश केला जाऊ शकतो आजच्या दिवसामध्ये. काही तुम्हाला याबद्दल काही कल्पना? मला याबद्दल काही कल्पना नाही. राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे की कर्जत जामखेडमध्ये माझ्या विरोधात अघोषित करार झालेला होता रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी. कसं पाहता? त्यांनी सांगितलं की महायुतीचं धर्म त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही. असं काही झालं असेल असं मला वाटत नाही, कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात. सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत
आणि त्याच्यामध्ये ज्यांचा उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आला असेल. पाटील निवडणूक झालेली आहे 1.5-2 वर्षांपूर्वी जे झालं त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची हे सगळे प्रश्न हे सगळ्या गोष्टी घडून गेल्या. आता तुम्हाला असं वाटतं का एक ज्येष्ठ नेते म्हणून की अजित पवार आणि शरद पवार यांनी दोघांनी एकत्र यावं, पुन्हा पक्ष एक व्हावा अशी काही इच्छा ज्येष्ठ नेते म्हणून? अजून तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला